नमस्कार मुलांनो. आज मी तुम्हाला प्रल्हादाची गोष्ट सांगणार आहे बरं का. आणि ह्या गोष्टीची फरमाईश केली आहे आर्यननी. ऐका मग. गोष्टीचं नाव आहे भक्त प्रल्हाद. प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू नावाच्या राक्षसाचा मुलगा होता, माहितीये. या हिरण्यकश्यपूचा भाऊ हिरण्याक्ष हा पण खूप दुष्ट होता. म्हणून त्याचा विष्णुदेवानी वराह अवतार घेऊन वध केला होता, म्हणजेच त्याला मारून टाकलं होतं. आपल्या भावाला मारलं म्हणून हिरण्यकश्यपू विष्णुदेवांवर अतिशय संतापला. त्यांनी दवंडी पिटवली. कोणीही विष्णूचं नाव घ्यायचं नाही, पूजा भजन करायचं नाही. जो देवाचं नाव घेईल त्याला मारून टाकीन मी. त्यामुळे सगळेजण खूप घाबरून गेले. हिरण्यकश्यपूच्या पत्नीचं नाव होतं कयाधू. पत्नीचं म्हणजे बायकोचं. तिला हे वागणं पसंत नव्हतं, पण हिरण्यकश्यपू पुढे कुणाचंच काही चालत नव्हतं. त्यातच भावाला मारलं म्हणून विष्णूवर सूड उगवण्यासाठी हिरण्यकश्यपू घोर तपश्चर्या करायला निघून गेला. हिरण्यकश्यपू तपश्चर्येला गेल्यावर इंद्रानी त्याच्या राज्यावर चाल करून ते जिंकून घेतलं. त्याच्या बायकोला कयाधूला बंदिवासात टाकलं. मग नारद मुनी इंद्राकडे गेले आणि त्यांनी इंद्राला सांगितलं की कयाधूला बाळ होणार आहे, म्हणून तिला मी माझ्या आश्रमात घेऊन जातो. नारद मुनींच्या आश्रमातच प्रल्हादाचा जन्म झाला बरं का. तो नारद मुनींच्या संस्कारात वाढला. नेहमी देवाचं नामस्मरण करावं, खोटं बोलू नये, कधीही रागवू नये. जो चांगलं वागतो त्याचं देव नेहमीच रक्षण करतो, असं नारद मुनींनी त्याला शिकवलं. अशा संस्कारात वाढलेला प्रल्हाद अतिशय शांत, शहाणा आणि विष्णू भक्त झाला. इकडे हिरण्यकश्यपूनी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि खूप विचारपूर्वक वर मागून घेतला. मला ना दिवसा ना रात्री, ना घरात ना बाहेर, ना आकाशात ना पृथ्वीवर, ना शस्त्राने ना अस्त्राने मरण येता कामा नये. ब्रह्मदेव म्हणाले, तथास्तु. या वरामुळे हिरण्यकश्यपूला वाटलं आपण अमरच झालो, म्हणजे आता आपण कधी मरणारच नाही. तपश्चर्येहून परत आल्यावर त्यांनी सगळं जग जिंकून घ्यायला सुरुवात केली. पण स्वतःचा मुलगा प्रल्हाद मात्र त्याचं न ऐकता सारखं विष्णूचं नाव घेतो हे बघून तो अतिशय रागवला. त्यांनी प्रल्हादाला राक्षसांचे गुरु शुक्राचार्य यांच्या आश्रमात शिकायला पाठवलं. शुक्राचार्यांनी प्रल्हादाला खूप समजावायचा प्रयत्न केला. अरे बाळा, विष्णू आपला शत्रू आहे, आपण राक्षस आहोत की नाही. त्यांनी तुझ्या काकांचा वध केलाय. तू बाबांचं ऐक, नारायणाचा म्हणजे विष्णूचा नाद सोडून दे बरं. त्याचं अजिबात नाव घ्यायचं नाही. पण प्रल्हाद म्हणायचा, गुरुजी, काका दुष्ट होते, सगळ्या जगाला त्रास देत होते, म्हणून मारलं ना विष्णुदेवांनी काकाला. मग काय चुकलं? देव नेहमीच वाईटाचा नाश करतात. सगळे चांगले वागले तर सगळं जग किती सुखी होईल ना. हे बोलणं ऐकून शुक्राचार्य निराश झाले. प्रल्हाद आश्रमातून परतल्यावरही देवाच्या नावाचा जप काही सोडत नाही हे पाहून हिरण्यकश्यपू त्याच्यावर भयंकर चिडला. तरी प्रल्हादाचं आपलं नारायण नारायण सुरूच होतं. शेवटी हिरण्यकश्यपूनी सैनिकांना प्रल्हादाचा कडेलोट करण्याची आज्ञा दिली. कडेलोट म्हणजे उंच पर्वतावरून ढकलून द्यायचं. सैनिकांनी त्याला कड्यावरून ढकलून दिलं. पण काय आश्चर्य, विष्णुदेव त्याच्या मदतीला धावून आले. प्रल्हाद अलगद फुलांवर पडला, त्याला जराही लागलं नाही. चिडून जाऊन हिरण्यकश्यपूनी त्याला हत्तीच्या पायी द्यायला सांगितलं. तर माजलेला हत्तीही शांत झाला. त्यांनी चक्क सोंडेनी प्रल्हादाला उचलून पाठीवर बसवलं. मग प्रल्हादाला धगधगत्या आगीत फेकून द्यायची शिक्षा सुनावली गेली. पण अचानक पाऊस पडला आणि आगच विझली.
प्रल्हादाचं अखंड नारायण नारायण नामस्मरण चालूच होतं. हिरण्यकश्यपूला काय करावं समजेना. कोणत्याही शिक्षेचा प्रल्हादावर काही परिणामच होत नव्हता. शेवटी राग अनावर होऊन हिरण्यकश्यपू प्रल्हादावर ओरडला, बंद कर तुझी वटवट. कितीदा सांगितलं तरी त्या विष्णूचं नाव घेणं सोडत नाहीस. आता मीच तुला मारतो, थांब. प्रल्हाद म्हणाला, जशी तुमची इच्छा. नारायणाच्या मनात असेल तसंच होईल. तोच माझे रक्षण करेल. आता मात्र हिरण्यकश्यपूला खूपच राग आला. तो प्रल्हादाच्या अंगावर धावून जाऊन म्हणाला, कुठे आहे तरी कुठे तुझा तो नारायण? थांब, त्यालाच मारून टाकतो. प्रल्हाद हात जोडून म्हणाला, तो सगळीकडे आहे. हिरण्यकश्यपू म्हणाला, सगळीकडे काय, या खांबात आहे का? असं म्हणून त्यांनी खांबाला जोरात लाथ मारली. त्या क्षणी प्रचंड कडकडाट होऊन खांब दुभंगला, म्हणजे फुटला. डोळे दिपवून टाकणारा लखलखाट झाला आणि एक भयंकर मूर्ती प्रकटली. त्याचा जबडा सिंहाचा होता. लाल लाल जीभ, हातांना तीक्ष्ण नख, अर्ध शरीर माणसाचं, डोक्यावर मुकुट, अशी नृसिंह मूर्ती खांबातून प्रकटली. त्यांनी गर्जना करत हिरण्यकश्यपूला उचलून दाराच्या उंबरठ्यावर नेलं. ते बसून त्याला मांडीवर आडवं घातलं आणि पोटात नख खुपसून ठार मारलं. वैशाख शुद्ध चतुर्थीचा दिवस होता. संध्याकाळची वेळ होती, म्हणजे दिवस नाही आणि रात्र नाही. नृसिंह रूप म्हणजेच नर आणि सिंह. नर म्हणजे माणूस आणि सिंह म्हणजे पशु, म्हणजेच पशुही नाही आणि माणूसही नाही. उंबरठ्यावर म्हणजे घरात नाही, बाहेर नाही. मांडीवर म्हणजे जमिनीवर नाही आणि आकाशात नाही. नखांनी मारलं, म्हणजेच शस्त्रांनी नाही आणि अस्त्रांनी नाही. ब्रह्मदेवानी दिलेला वर पाळत दुष्ट हिरण्यकश्यपूचा विष्णुदेवांनी नाश केला. खांबातून प्रकट होऊन भक्ताच्या शब्दाचा, भक्तीचा मान राखला. ते महाभयंकर रूप पाहून प्रल्हाद जराही घाबरला नाही बरं का. कारण त्यांनी त्याच्या देवाला, त्याच्या विष्णूला ओळखलं होतं. प्रल्हादानी आणि त्याच्या आईनी कयाधुनी नृसिंहाला नमस्कार केला. नृसिंहांनी प्रल्हादाला जवळ घेऊन आशीर्वाद दिला. हिरण्यकश्यपूच्या जाचाला कंटाळलेल्या लोकांनी विष्णुदेवांच्या नृसिंह अवताराचा जय जयकार केला. म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी. श्रद्धेचं, भक्तीचं सामर्थ्य खूप मोठं आहे बरं का. आपण लहान असतो ना, तेव्हा कोणीच असं चांगलं वाईट असं कोणीच नसतं. तुम्ही कसे वागता यावरून तुमची ओळख ठरते. तसंच पुढे प्रल्हादानीही प्रजेच्या हितासाठी, म्हणजेच लोकांच्या हितासाठी अतिशय छान राज्यकारभार केला. कडकड कडकड कडाट झाला, अतिप्रचंड तो खांब दुभंगला. हिरण्यकश्यपू जागी थिजला, पाहुनी त्या नृसिंह अवतारा. उंबरठ्यावरी नृसिंह बसले, हिरण्यासी मांडीवर घेतले. तीक्ष्ण नखांनी मग पोट फाडिले, वध केला हिरण्यकश्यपूचा. ना दिवस ना रात्र असे ती, ना आकाश ना जमीन असे ती. ना नर ना पशु असे तो, शस्त्र अस्त्राविण जो वध करीतो. चहूकडे आनंद पसरला, चहूकडे आनंद पसरला. विष्णू नामाचा जय जयकार झाला. नारायण नारायण. काय मग, आवडली ना गोष्ट? आता भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत अच्छा.